कसं असेल। एकूण पत्रिकेचा विचार करता दीपक असं आहे की तुम्हाला नजर लागलेली ती पहिल्यांदा तुमच्या आईकडून उतरवून घ्या। दुसरा महत्त्वाचा विषय असा की विवाहाच्या बाबतीतला जो तुमचा प्रश्न आहे तर तुमच्या पत्नी स्थानामध्ये गुरु बसलेला आहे। मग गुरु बसलाय म्हणजे तुम्हाला फार छान वाटेल, पण मात्र स्थाननाश करोत गुरु एवढं लक्षात असू द्या। त्याच्यामुळे विवाहाच्या बाबतीतच अडचणी जास्त आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही खरं तर वैयक्तिक मार्गदर्शन घेणं जास्त गरजेचं आहे। हां, हे तितकंच खरं मात्र की विवाहानंतर तुमचे सगळे दिवसच बदलतील, जे अतिशय उत्तम असतील, सुखद धक्के तुम्हाला प्राप्त होतील, पण मग विवाह केव्हा हा पुन्हा प्रश्न आहेच। आणि म्हणून मला असं वाटतं की वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला गरजेचं आहे। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो ज्ञानेश्वर आपल्याला जालन्यावरून विचारतात आहे की पत्रिकेत काही दोष आहेत का? जॉब नाही, पैसा टिकत नाही, कोणतंच काम होत नाही, कृपया मार्गदर्शन करा। आता मला असं म्हणायचं आहे ज्ञानेश्वरजी की आपल्या वयाचा विचार करा। आपल्या वयाचे 46 वर्ष पार झालेले आहेत। आता आपल्याला काय काय प्राप्त करायचं आहे जीवनामध्ये याचा विचार करा। मी लाख सांगेल तुम्हाला की तुमच्या पत्रिकेत तुम्हाला नजर लागलेली आहे, पत्रिकेत पितृदोष आहे, पत्रिकेत गुरु केतू युती चांडाळ योग आहे, हे सगळं मला सांगायला काय छान वाटेल, पण मात्र प्रत्यक्षात तुम्हाला जेव्हा जॉब नाहीये, पैसा येत नाहीये, आला तर टिकत नाहीये, याच्यासाठी काय करायचं तर वैयक्तिक मार्गदर्शन घ्यायचं, बस दुसरा विचार करूच नका। त्यानंतर याच्यातनं मार्ग आपल्याला काढता येतील यात काही शंका नाहीये, कारण हा वरवरचा प्रश्न नाही आहे। त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न आता आपल्याला विचारला आहे महेश पडवळे यांनी कणेरीवरून। काय विचारतात ते की विवाह जमायला खूप अडचणी येतात, ते लवकर विवाह होण्यासाठी काही उपाय आहेत का? अत्यंत योग्य आणि महत्त्वाचा विषय त्यांनी सांगितला आहे। महेश, पहा असं आहे की तुमच्या पत्रिकेचा जेव्हा सारासार विचार केला जातो तेव्हा तुमच्या पत्रिकेत पत्नी स्थानाचा अधिपती शनी हा पंचम स्थानातून पुन्हा पत्नी स्थानावर बघतोय। तेच नको होतं मला, त्याचा अधिपती शनी असणं चांगलं, पण तो पुन्हा त्याच्यावर नजर ठेवून आहे हे वाईट आहे। दुसरी गोष्ट पत्रिकेत गुरु शुक्र केतू युती चांडाळ योग आहे। तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या विवाहाला ज्या अडचणी येतात ते त्याचं मुख्य कारण ते आहे उशीर होतोय, विलंब होतोय, त्याला कारण ते आहे घरापासून पश्चिम ते उत्तर दिशेकडच्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील। टेक्निकल क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील। पूर्व परिचित असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील आणि विवाह निश्चिती कालावधी नोव्हेंबर-डिसेंबर 2022 असा तो असला पाहिजे। ह्या वर्षाअखेरीपर्यंत तुमचा विवाह नक्की झाला पाहिजे। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो विचारलाय नम्रता विचारता ते पुण्यावरून आपल्याला की लग्न कधी होईल, मुलगा कसा असेल आणि कोणत्या दिशेचा असेल। पहा नम्रता असं आहे की तुम्हाला कल्पना आहे की तुमचं पूर्वाषाढा नक्षत्र आणि धनुराशी आहे। सध्या तुमच्या राशीला 7.5 सुरू आहे, 7.5चं अंतिम चरण चाललंय आणि त्यात पुन्हा ओरिजिनल शनीवरून गोचरीच्या शनीचं भ्रमण मकर राशीतूनच चाललंय। त्यामुळे मला खात्री आहे की निश्चितपणे तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे काम होईल, यात शंकाच नाही। पण तत्पूर्वी काही गोष्टी सांगून ठेवतो। तुमच्या पत्रिकेत असलेला पितृदोषाचं निरसन करा। दुसरी गोष्ट तुमच्या पत्रिकेत असलेला चंद्र राहू युती ग्रहण दोषाचं निरसन करा। हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे। आणि मग आता नीट ऐका की घरापासून पश्चिम दिशेकडची व्यक्ती आहे, इंजिनियर असलेली ती व्यक्ती मेकॅनिकल खास करून असण्याचा संभव जास्त आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विवाहानंतरचं तुमचं जीवन हे अतिशय सुखकारक असेल, स्थैर्याने भरलेलं असेल आणि पूर्व परिचित व्यक्तीबरोबर असेल। विवाह निश्चितीचा कालावधी जर आपण विचारात घेतला तर तो अगदी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 येतोय, नाही तर एप्रिल-मे 2023 अशा स्वरूपाचा तो असणार आहे। पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे अवधूत निंबाळकर आपल्याला बडोद्यावरून विचारतात आहे। काय विचारतात आहे की माझं लग्न कधी होईल, कुठल्या दिशेचं स्थळ असेल आणि पत्रिकेत काही दोष आहेत का? पहा अवधूत असं आहे की मुळामध्ये तुमच्या जन्माच्या वेळेलाच कृष्ण चतुर्दशी होती, हे तुम्हाला माहिती असेल। अमावास्येच्या आदल्या दिवसाचा तुमचा जन्म आहे, त्याचं निरसन झालंय का हे पहिल्यांदा सांगा बरं। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ती अमावास्या नेमकी तुमच्या लग्नस्थानावरच आहे, त्याच्यामुळे त्याचं निरसन होणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे। पत्रिकेतले काही ग्रहमान अतिशय अनुकूल आणि उत्तम, यात शंकाच नाही, पण मात्र पत्रिकेत काही वाईट दोष देखील आहे। मंगळ केतू युती अंगारक दोष आहे, शुक्र केतू युती चांडाळ योग आहे, याचं देखील निरसन मात्र तुम्हाला करावं लागेल। आता राहिला प्रश्न विवाहाच्या बाबतीमध्ये। पहा असं आहे
की घरापासून पूर्व ते उत्तर दिशेकडच्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील. त्याचप्रमाणे मनाजोगत्या क्षेत्रातल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील आणि विवाह निश्चिती कालावधी फेब्रुवारी-मार्च 2023 असा तो असणार आहे. पण मात्र पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुमच्या पत्रिकेतल्या दोषाचं निरसन करून घ्या, हे जास्त महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आहे प्रसाद वैद्य विचारतात ते गंगापूर औरंगाबाद संभाजीनगरवरून. काय विचारतात ते की विवाह योग कधी आहे आणि वैवाहिक जीवन कसं असेल, व्यवसाय शेती की अन्य व्यवसाय करावा. पहा प्रसाद, तुम्ही जर शेती करत असाल तर मला खूप आनंद आहे, कारण आजकाल शेती करणाऱ्या व्यक्तींचेच प्रश्न जास्त आहेत, हे तितकेच खरं आहे. पण तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की तुमच्या पत्रिकेत सगळ्यात मोठा धक्का जर कुठला असेल तर तो तुमच्या विवाहाच्याच बाबतीत आहे, एवढं लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल का? सांगतो. पत्नी स्थानाचा अधिपती मंगळ मृत्यूस्थानात आणि तो सुद्धा शनी हर्षल नेपच्यून बरोबर. त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये मला असं वाटतं की प्रसादने मला वैयक्तिकच भेटलं पाहिजे. त्याचं कारण असं की हा इतका वरवरचा प्रश्न नाही आहे आणि जर खऱ्या अर्थाने तुम्हाला यातनं मार्ग निघावा काढावा असं वाटत असेल तर मात्र वैयक्तिक मार्गदर्शनाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. बरं, याच्यापेक्षा अजून उशीर करून काही उपयोग नाही, कारण आता वयाची आपली 35 आलेली आहे. केव्हा करणार हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून वैयक्तिक मार्गदर्शन घ्या. तर मंडळी, अशाच पद्धतीने आपल्याकडून प्रश्नांचा ओघ चालू ठेवा. प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये मी त्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देणार, यात काही शंका नाही. उद्याच्या भागामध्ये पुढच्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत. मंडळी नमस्कार, मी पंडित अतुल शास्त्री भगरे वेद भविष्याचा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज शके 1944 शुभकृत संवत्सर, बुधवार दिनांक 3 ऑगस्ट 2022. आज श्रावण शुद्ध षष्ठीचा दिवस आहे मंडळी. आजचं नक्षत्र हे हस्त असणार आहे. आज चंद्राचं भ्रमण कन्या राशीतून व्हायचं आहे. आजचा उत्तम कालावधी जो आहे तो सकाळी 7 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आजचा अडचणींचा कालावधी जो आहे तो दुपारी 1 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आता आपण बघूया आजच्या दिवसाचं 12ही राशींचं राशीफल आपल्याला काय सांगता येते. मेष राशी. मेष राशीच्या मंडळींना आजचा दिवस हा खडतर प्रवासाचा दिवस आहे मंडळी. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या व्यवसायाकडे सजगपणे सावधपणे आपलं लक्ष असलं पाहिजे. आपले प्रत्येक व्यवहार, प्रत्येक भेटी गाठी, मिटिंगा, सगळ्या गोष्टी. याला कारणच असं आहे की आजूबाजूला आपले कोणी हितशत्रू असतील, गुप्तशत्रू असतील, आप्तशत्रू असतील, यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विरोधक असतील, स्पर्धक असतील आणि म्हणूनच कुठे